गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस मम्मीकडून आल्यानंतरचा होता. मला काही माहीत नव्हतं की गॅस संपणार आहे. सकाळी सकाळी उठून आवीला पाणी ठेवायला गेले तर बघते तर काय गॅसच पेटत नव्हता. अरे देवा, म्हटलं आता काय करू. सकाळी खूप घाईचं वातावरण असतं. मग पटकन असे आवीच्या पप्पांना उठवलं आणि ते लगेच गॅस घेऊन आले. बरं झालं गॅस होता, नाहीतर आज आवीला स्कूलमध्येच पाठवता आलं नसतं. ना त्याचा टिफिन बनवता आला असता, ना त्याचं आवरता आलं असतं. मग पटपट असं आवीशला उठवलं. आता गेल्या आठवड्यात पावसामुळे आणि त्याच्यानंतर नानीच्या घरी गेल्यामुळे त्याच्या स्कूलला सुट्ट्या झाल्या होत्या. त्यामुळे त्याला खूपच कंटाळा येत होता. मग आवीचं मस्त आवरून आवी स्कूलमध्ये गेला. दुपारनंतर आम्ही युवीला डोस देण्यासाठी गेलो. जाताना तर तो खूपच आनंदात होता. मस्त असा आंघोळ वगैरे करून तो तयार झाला आणि हसत हसत डोस देण्यासाठी आम्ही त्याला घेऊन गेलो. पण 2-2 इंजेक्शन घेऊन तो खूप रडायला लागला. आधीच त्याला एकदा डॉक्टरने खूपदा इंजेक्शन टोचले होते. तेव्हापासून त्याला इंजेक्शनची जरा भीतीच वाटते आणि अजून तर तो लहान आहे. तर तो भरपूर रडायला लागला आणि तिथे अनोळखी नर्स होत्या, त्याच्यामुळे त्याला अजूनच अनकम्फर्टेबल झालं. खूप रडत होता. पण घरी आजीला भेटल्यानंतर भरपूर वेळ खेळला. आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही याला इंजेक्शन देऊन आणलंय. पण काही वेळानंतर त्याला हळूहळू ताप यायला लागला. मग रडरड सुरू झाली आणि पायाला पण सूज आली होती. त्याच्यामुळे त्याचं काय आज दिवसभर मनच लागत नव्हतं. असं संध्याकाळी झाली आणि मला बाजारात जायला वेळ भेटला नाही, कारण त्यालाही बरं नव्हतं. मग काय, आज आहोस बाजारात गेली. आज माझी ड्युटी त्यांनी केली आणि मी युवांशला सांभाळत होती, कारण त्याला बरंही वाटत नव्हतं आणि बाहेर वातावरणही खूप थंड होतं. मग मस्त असं झोपेतून उठल्यानंतर त्याला ड्रॅगन फ्रूट कापून दिलं. त्यांनी छान असं एन्जॉय करून ड्रॅगन फ्रूट खाल्लं. मला वाटलं त्याचा पाय दुखत आहे, खातो की नाही असं वाटत होतं. पण थोडं थोडं दिलं तर तो खात होता. नाहीतर मुलं आजारी असले तर जेवण करतच नाही. पण मी त्याला काहीतरी अधूनमधून देत होती. त्याच्याकडे लक्ष देता देता माझा एका साईडला स्वयंपाकही चालू होता, कारण आमची जेवणाची वेळही झाली होती. युवांशचा मूड काही चांगला नव्हता आणि त्याला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे मला सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं. मध्येच तो आवाज देत होता तर मला त्याच्याकडे जाऊन बसावं लागत होतं. म्हणून आम्हाला जेवण बनवायला मला उशीरच झाला होता. मग मी पटपट असा स्वयंपाक बनवत होते आणि एका बाजूला माझी जी भांडी होती ती घासत होते, म्हणजे नंतर माझ्याकडे पसारा राहणार नाही. कारण जर मुलं आजारी असली तर त्यांच्याकडे सतत लक्ष द्यावं लागतं. सतत ते किरकिर करत राहतात आणि त्यांचा मूडही चांगला नसतो. नादी जरी लावायला गेलं तर ते जास्त वेळ एका जागेवरती शांत बसतही नाही आणि कोणत्या गोष्टीमध्ये एंगेजही राहत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सतत लक्ष द्यावं लागतं आणि त्यांना वेळही द्यावा लागतो. आज पहिल्यांदा युवांश इतका शांत आणि त्याला दुखत होतं म्हणून त्याला त्रास होत होता. नाहीतर तो नेहमी ॲक्टिव्ह असतो. तुम्ही तर बरेचदा व्हिडिओमध्ये बघत असतात. असं मग मी किचन भरभर आवरून घेतलं आणि मला पोळ्या करायच्या होत्या. त्याच्यासाठी खास मी थोडा शिरा बनवायला घेतला, कारण तो काय खाणार म्हणून थोडंसं त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला की तो 2-3 घास तरी खाईल आणि मग त्याला औषध देता येईल. औषध त्याला जे दुखत होतं त्याच्यासाठी त्याला औषध द्यायचं होतं. मुलं आजारी असली की आपलं लक्ष स्वयंपाकात किंवा घरातल्या कोणत्याही कामात लागत नसतं. तसंच आज माझ्यासोबत झालं. मग तो शिरा मी त्याला दिला आणि त्याच्या पप्पांना सांगितलं की त्याला नादी लावत लावत खाऊ घाला. तोपर्यंत मी चपात्या करत होते. चपात्या करून आवीला आणि त्याच्या पप्पांना जेवण दिलं आणि आधी भाजीपाला आवरायला घेतला, कारण तो भाजीपाला तसाच ठेवला तर तो खराबही होण्याची भीती असते आणि मला तो तसाच पसारा ठेवायला अजिबात आवडत नाही.
वेळच्या वेळी पसारा आवरून घेतला का टेन्शन नसतं आणि भाजीही जास्त दिवस व्यवस्थित राहते. पटपट असा सगळा भाजीपाला वेगवेगळा केला आणि आवरून घेतलं. भेंडी, मिरच्या ह्या जर असल्या तर त्या एकत्र होऊन जातात, त्याला जास्त वेळ लागतो. पण मी भरकन असं सगळं वेगवेगळं केलं आणि वेगवेगळ्या पिशवीत बांधून ठेवून दिलं. म्हणजे वेळच्या वेळी आपल्याला व्यवस्थित एखादी भाजी पटकन घेता येते आणि आपण ती करू शकतो. युवांश आता जरा येऊन माझ्याजवळ मला त्रास देत होता. बटाटे घेत होता, भाजीपाला घेत होता आणि त्याचं काही ना काही उद्योग चालू होते. तोपर्यंत आवी आणि त्याचे पप्पांचं जेवण चालू होतं. म्हणजे माझा भाजीपाला आवरून झाला की लगेच मला भांडेही घासता आले असते. त्या दोघांची जेवणं आरामात झाली. इकडे युवांश माझ्यासोबत खेळत होता. मग त्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर मी भांडे वगैरे आवरून किचन वगैरे आवरून घेतलं. अजून मला जेवण बाकी होतं कारण मी कामच आवरत बसली होती. त्यांच्या दोघांचं आवरल्यानंतर मग युवांश त्यांच्यासोबत बसला आणि मी पटपट असं जेवण करून घेतलं. जेवण वगैरे झालं. भाजीपाला हा वेगवेगळा ठेवून पिशव्यांमध्ये पॅक केला होता. तसेच मिरच्या आणि अद्रक त्यांच्या डब्यात पॅक केलं होतं. आवीचं जेवण झाल्यानंतर आवीने मला मदत म्हणून सर्व पिशव्या उचलून, डबे उचलून व्यवस्थित जाऊन फ्रीजमध्ये ठेवलं. मुलं माझी अशी अधूनमधून मला थोडी थोडी मदत करत असतात. याच्यासाठी अशी छान अशा लहानग्या हातांची मदत मिळून माझ्या दिवसाची शेवटची कामंही मी पूर्ण केली आणि अशा प्रकारे आमचा छोटासा दिवसाचा गोड असा शेवट झाला. मग तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच पुढचे नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि हो, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.